जर आपल्याला खरंच त्या गोळ्या बंद करायच्या असतील तर त्याला एकमेव उपचार म्हणजे फक्त आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण जो शुगर आजार हा मुळापासून घालवू शकतो. जेणेकरून ॲलोपॅथी मध्ये हे सांगितलं जातं, आपल्या डोक्यात बिंबवलं जातं की शुगर हा आजार हा रक्तात असतो, हा रक्तात असल्यामुळे हा मुळापासून जात नाही. परंतु डॉक्टर राजन पाटील चॅलेंज करतात की हा आजार आपण मुळापासून घालवू शकतो. डॉक्टर राजन पाटील जर्मनी गेले होते. जर्मनी हा देश पूर्ण शुगर फ्री देश झाला आहे. तिथं एकही पेशंट शुगरचं तुम्हाला सापडणार नाही. तिथं त्यांना कळालं की आयुर्वेदामुळे हे देश पूर्ण सुदृढ झाला, सुखी झाला आणि शुगर फ्री झाला. तिथे एक सुद्धा शुगरचं पेशंट तुम्हाला आढळणार नाही, सापडणार नाही. डॉक्टरांना हसू आलं. आयुर्वेदाचा जन्म हा भारतात झाला आहे आणि ते लोक सुखी झाले. लक्षात घ्या, ती टेक्नॉलॉजी भारतात आणली, ते औषधं तयार केले. तर शुगरच नाही तर असे जे महत्वाचे जे आजार आहेत की त्याला आपण चॅलेंज करतोय. जसं की मूतखड्याचा आजार आपण म्हणतो, त्याच्यामुळे आपल्या किडन्या निकामी होत्या. ते सुद्धा आपण 2 mm पासून तर 30 mm पर्यंत किती मोठा खडा असला तो तुकडे तुकडे होऊन आपण बाहेर काढण्याची ताकद आपल्या औषधांमध्ये आहे. शिवाय डॉक्टर जे MS सर्जन असतात ते आपल्याला सांगतात की एक वेळेस ऑपरेशन झाल्यावर नंतर हा स्टोन होऊ शकतो, मूतखडा होऊ शकतो. ते गॅरंटी घेत नाही. पण आपण चॅलेंज करतो, एकदा जर आपल्या औषधाने मूतखडा जर पडला तर आयुष्यात कधीच मूतखडा होणार नाही. हे चॅलेंज आहे. शिवाय ज्या किडन्या आहेत त्या किडन्या सुद्धा आपल्या सुदृढ राहतील. परत एक जो आजार आहे त्याला आपण मूळव्याध म्हणतो. मूळव्याधचं सुद्धा ऑपरेशन केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना त्रास होतो. जे सिग्नल असतं, जे लॅट्रिनचं होतं काय, जे बरेचसे असे डॉक्टर चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन करतात.